हॅलो स्टुडंट्स, तर आज विद्यालयामध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजे संगणक आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मोर ऑन मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर आज या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत फॉर्मॅटिंग अ टेबल. आपण याच्या आधीच्या सेशन मध्ये पाहिलं की टेबल आपण कसे क्रिएट करू शकतो, टेबल मध्ये आपण मॉडिफिकेशन कसे करू शकतो, जसे की रो कसे ऍड करू शकतो, कॉलम कसे ऍड करू शकतो किंवा सेल कसे ऍड करू शकतो, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण फॉर्मॅटिंग अ टेबल म्हणजेच टेबलचं फॉर्मॅटिंग आपण पाहणार आहोत. तर याच्या आधी आपण फॉर्मॅटिंग अ डॉक्युमेंट सुद्धा पाहिलेलं आहे. तर थोडस विचार करा आणि मला सांगा की फॉर्मॅटिंग अ डॉक्युमेंट मध्ये फॉर्मॅटिंगचा अर्थ मी काय सांगितलेला. फॉर्मॅटिंग म्हणजे काय? तर फॉर्मॅटिंग म्हणजे आपण टेक्स्टला डिझाईन करू शकतो, जसे की टेक्स्टचा कलर चेंज करू शकतो किंवा टेक्स्टची साईज चेंज करू शकतो, स्टाईल चेंज करू शकतो. तसेच टेबल मध्ये सुद्धा आपण सेल्सचे कलर किंवा रो कलर, कॉलम कलर हे सगळं चेंज करू शकतो. ओके, चला तर पाहूया आपण टेबलचे कसे फॉर्मॅटिंग करणार. तर त्याआधी आपल्याला ओपन करायचं आहे येस मायक्रोसॉफ्ट वर्ड. ओके, तर हे आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. आता इथे आपल्याला टेबल इन्सर्ट करायचं आहे. तर टेबल इन्सर्ट करण्यासाठी मी काय सांगितलेलं, इन्सर्ट टॅब मध्ये जायचं आणि टेबल ऑप्शन. तर यातला कोणता ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट केला पाहिजे. जर समजा मला तुमचं वेळापत्रक बनवायचं, मी मागच्या सेशन मध्ये पण सांगितलेलं की तुम्हाला वेळापत्रक बनवायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची. तर आज आपण या सेशन मध्ये वेळापत्रक कसे तयार करायचे ते पाहूया. ओके, तर याच्यासाठी मी इन्सर्ट टेबल ऑप्शन सिलेक्ट करते. आता तात्पुरते आपण कॉलम्स अँड रोज असे ऍड करूया, 5 रोज 5 कॉलम्स. त्याच्यानंतर जर आपल्याला गरज पडली तर आपण रोज अँड कॉलम्स ऍड करू शकतो. ओके, तर इथे आपण बघू. अच्छा, इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगायचंय की हे जे सेल्स आहेत हे सेल्स आपण मर्ज करू शकतो. मर्ज म्हणजे काय, इथे आपण एका रो मध्ये किती टोटल सेल पाहायला मिळतात तुम्हाला, 1 2 3 4 आणि 5 सेल. तर हे सेल आपण मर्ज करू शकतो. तर त्यासाठी सिलेक्ट करून राईट क्लिक आणि मर्ज सेल्स. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे काय झालं, सेल मर्ज झाले म्हणजे एकत्र झाले आणि एकच सेल बनला. तर इथे आपण लिहू शकतो की टाइम टेबल. ओके, किंवा तुम्ही लिहू शकता इथे क्लास टाइम टेबल. ओके, तर याला आता फॉर्मॅटिंग करायचं, कारण की असंच जर आपण लिहिलं तर हे छान दिसत नाही. तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत की इथे आपण या टेक्स्टला थोडस साईज चेंज करायची आणि टेक्स्टला आपण मधोमध आणूया. शिवाय इथे आपण हायलाइट करू हा टेक्स्ट. आपण ह्या सेलची डिझाईन चेंज करू. सेल शेडिंग हा कलर आपण देऊ शकतो. ओके, देन टेक्स्टचा कलर जर चेंज करायचा असेल तर सिलेक्ट करू होम टॅब. इथे तुम्ही टेक्स्टचा कलर चेंज करू शकता. लेट्स
ती आपण ब्लॅकच ठेवूया. ब्लॅकच याच्यावरती चांगला दिसतो आणि बोल्ड करू शकतो. ओके, राईट. तर अशा पद्धतीने आपण हेडिंग देऊ शकतो. आता इथे आपण काय करणार आहे, डेज, जसं मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे. तर सॅटरडे साठी आपल्याला आणि एक कॉलम पाहिजे. तर आपण काय करणार, कसा आपण कॉलम ऍड करू शकतो, राईट क्लिक, देन इन्सर्ट कॉलम टू द राईट. ओके, तर इथे आपण सॅटरडे देऊ. ओके, तर आता इथे तुम्ही पाहू शकता की इथं हा एक सेल आला, कारण की आपण कॉलम ऍड केला तर हा सेल इथे आला. तर परत आपण इथे मर्ज करू शकतो सेल्सला. ओके, अशा रीतीने हा मर्ज झाला. आता या कॉलमला हे जे आपण डेज लिहिले याला पण आपण साईज वाढवू आणि इथे आपण कलर पण थोडासा चेंज करू. ओके, आता आपल्याला जर कॉलम्सची विड्थ वाढवायची असेल तर तुम्ही अशा रीतीने विड्थ वाढवू शकता. ते ड्रॅग केले तर याची विड्थ वाढू शकते. ओके, हे मार्जिन आपण कमी करू शकतो. ठीक आहे, तर आपला समजा फर्स्ट पिरियड आहे मॅथ्स, इंग्लिश, मराठी. आता हे 3 पिरियड आहे. त्याच्यानंतर आपण आणि 3 कॉलम रोज ऍड करणार आहे. तर इन्सर्ट रोज बिलो. तर या 3 पिरियड नंतर आपल्याला रिसेस घ्यायचा आहे. रिसेस म्हणजे आपली समजा लंच ब्रेक किंवा तुमची सुट्टी जर झाली तर तुम्ही इथे लिहू शकता, राईट क्लिक, मर्ज सेल्स, देन सेंटर रिसेस, किंवा तुम्ही लिहू शकता इथे लंच ब्रेक. ओके, हे मी एक सॅम्पल टाइम टेबल बनवत आहे. तर याच्यानंतर तुम्ही इथे डिझाईन मध्ये बॉर्डर्स ब्लॅक आणि याचा टेक्स्ट आपण चेंज करू. ओके, बोल्ड. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं टाइम टेबल डेकोरेट करू शकता. आणि इथे आता नेक्स्ट आपण टाइप करू हिस्ट्री, देन जिओग्राफी. ओके, हे तुम्ही टेक्स्ट कॉपी पेस्ट करू शकता. सिलेक्ट, कंट्रोल सी, देन कंट्रोल व्ही. पेस्ट करण्यासाठी शॉर्टकट की असते कंट्रोल प्लस व्ही. ओके, आणि कॉपी जर करायची असेल तर तुम्ही असे पण कॉपी करू शकता. राईट क्लिक, कॉपी, राईट क्लिक, पेस्ट. ओके, तर अशा रीतीने तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकता. तर हे आपलं टाइम टेबल बनलेलं आहे. बाकीचं तुम्ही कंप्लीट करा. अशा रीतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि आता तुम्ही हे जे टॅब्स आहेत इथे थोडंसं लक्ष द्या.
की समजा माझा कर्सर आता इथे आहे, तर तुम्हाला डिझाईन टॅब दिसत नाही, तर हा कर्सर जर मी टेबलावर ठेवला, कोणत्याही सेल वरती जर क्लिक केलं, तर मला डिझाईन आणि लेआउट टॅब मिळतात. तर डिझाईन टॅब तुम्ही हे टेबल पूर्ण सिलेक्ट करून अशा पद्धतीने प्री डिझाईन ज्या आधीपासूनच्या डिझाईन आहेत त्या सुद्धा वापरू शकता. इथे बऱ्याच टाईपच्या डिझाईन आहेत, त्या डिझाईन तुम्ही वापरू शकता. ओके, किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार डिझाईन बनवू शकता. ओके, आणि तसेच इथे समजा आता या एका सेल साठी मला एका सेल मध्ये मला 2 पिरियड मिळायचे, तर मला हा सेल काय करावा लागणार, स्प्लिट करावा लागणार. तर स्प्लिट सेल कसे करायचे, तर राईट क्लिक, स्प्लिट सेल म्हणजे या एका सेलचे मला 2 तुकडे करायचे, तर 2 कॉलम्स बनवायचे आणि ओके. तर तुम्ही इथं पाहू शकता, इथे 2 कॉलम झाले. तर इथं मी लिहू शकते आर्ट डान्स. तर जे स्टुडंट्स आर्ट्सचे त्यांचा आर्ट पिरियड असेल, जे स्टुडंट डान्सचे त्यांचा डान्स पिरियड असेल. तर अशा रीतीने तुम्ही सेल्सला मर्ज करू शकता, सेल्सला स्प्लिट करू शकता. स्प्लिट म्हणजे भाग करणे, तुकडे करणे, आणि मर्ज म्हणजे सगळ्या सेल्सला एकत्र करणे. ओके, तर हे आपलं टाइम टेबल क्रिएट झालेलं आहे. डिझाईन टॅब मध्ये तुम्हाला बऱ्याचशा डिझाईन मिळतील. इथे पेन कलर, तुम्ही वेगवेगळा पेन कलर वापरून तुम्ही टेबल ड्रॉ करू शकता. आणि ड्रॉ टेबल जसं त्याच्या मागच्या वेळी पण मी दाखवलेलं की ड्रॉ टेबल कसं करायचं, असं तुम्ही ड्रॉ टेबल करू शकता. ठीक आहे, तर आपल्या गरजेनुसार आपण इथे रोज आणि कॉलम्स ऍड करू शकतो. ओके, तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो की टेबलला फॉर्मॅट कसं करायचं आणि टेबलमध्ये डेटा कसा एडिट करायचा. ऑलराईट, तर हे जे इनकम्प्लीट टाइम टेबल आहे ते तुम्ही कम्प्लीट करा आणि अशा पद्धतीनं टाइम टेबल बनवून तुम्ही प्रॅक्टिस करा. स्प्लिट सेल्स आणि मर्ज सेल्सची पण प्रॅक्टिस करत राहा. ओके, थँक्यू.